कथा कृष्णा आणि गोलूची गोल गोल दुनिया. गोलूची दुनिया अगदी गोल गोल होती. गोल पोळ्या, गोल फुटबॉल, गोल लाडू आणि सर्वात जास्त गोल प्रश्न. तो त्याच्या आईलाही गोल गोल त्रास द्यायचा. आई, पृथ्वी गोल का आहे? चंद्र गोल का आहे? आणि माझ्या पोटात आवाज गोल गोल फिरतोय तो का? एक दिवस गोलू ओरडला, आता खूप झालं. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत आणि तीही आजच्या आज. रात्रीची वेळ होती. गोलू गच्चीवर झोपला होता, आकाशाकडे पाहत. अरे चंदा मामा, तूही गोल आहेस आणि माझा मेंदूही गोल गोल फिरतोय. तेवढ्यात हवेत एक गोड बासरीची धून घुमू लागली. गोलू दचकून उठून बसला. त्याने डोळे चोळून पाहिलं. समोर उभा होता एक छोटासा मुलगा. निळसर त्वचा, डोक्यावर मोरपिसाचं मुकुट, पिवळा धोतर आणि हातात चमकती बासरी. गोलूचे डोळे विस्फारले. अरे, हा तर कृष्ण! कृष्ण हसले. इतके गोल प्रश्न विचारलेस की मलाच यावं लागलं. गोलूची उत्सुकता आता अजूनच वाढली. त्याने पहिला प्रश्न विचारला, पृथ्वी गोल का आहे? कृष्ण म्हणाले, पृथ्वी गोल आहे कारण तिला फिरता यावं. जर ती चौकोनी असती तर कोपऱ्यांना आपटली असती. गोलू खळखळून हसला. म्हणजे गोल वस्तूंना आपटत नाही का? कृष्णाने डोळा मारला. आणि त्या फिरताही तात, जसं तुझं डोकं प्रश्नांभोवती फिरते. आणि जीवनही गोल आहे गोलू. आज जे पेरशील ते उद्या परत तुझ्याकडे येईल. गोलू आता गंभीर झाला होता. जर दुनिया गोल आहे तर काही लोक कायम खालीच का असतात? कृष्णाने हसून उत्तर दिलं, गोल दुनियेत वर आणि खाली हे कायमचं नसतं. जसं पृथ्वी फिरते तसंच काळही फिरतो. आज जो खाली आहे तो उद्या वर असू शकतो. म्हणून गर्व करू नकोस आणि आशा सोडू नकोस. गोलूने ठरवलं, आता गणितातली रँकही वर आणायची. होमवर्कचं बोलणं निघालं. गोलूने विचारलं, तुम्हालाही होमवर्क करावा लागायचा का? कृष्ण हसले. होमवर्क सगळ्यांनाच करावा लागतो, फक्त विचार बदल. होमवर्क म्हणजेच ध्यान समज. गोलूने डोळे मिचकावले. म्हणजे गणित करताना समाधी लावायची? कृष्ण खळखळून हसले. हो, पण मन विचलित होऊ नये, नाहीतर उत्तर उलट येईल. गोलूला आठवलं, तुम्ही लोणी चोरायचात ना? राग आला कोणाला? कृष्णाने बासरी फिरवत उत्तर दिलं, राग आला, पण लोणीसाठी नाही. मुलांच्या हसण्यात गोडी होती. गोलू दचकला. मग मी पण आईच्या फ्रीजमधून चॉकलेट घेऊ का? कृष्ण म्हणाले, घेऊ शकतोस, जर वाटण्यासाठी असेल, चोरण्यासाठी नाही. गोलू आता हळूहळू गंभीर होत चालला होता. तुम्हाला देव का मानतात? कृष्णाचा स्वर शांत होता. कारण मी कधी कोणालाही छोटं समजलं नाही. सुदामा असो किंवा अर्जुन, सर्वांना सारखं प्रेम दिलं. देव होणं गरजेचं नाही गोलू. चांगला माणूस होणं हीच खरी भक्ती आहे. आता रागाचं बोलणं आलं. गोलू म्हणाला, मला खूप राग येतो. कधीकधी छोटूची टोपीसुद्धा फाडतो. कृष्णाने खोल आवाजात सांगितलं, रागाला बासरीसारखं समज गोलू. जसं मी बासरीत फुंकर भरतो आणि सूर उमटतात, तसंच रागात जर संयम भरलास तर शांतता उमटेल. गोलू हसला. तुम्ही तर कवी आहात. कृष्णाने डोळ्यातून खोडकरपणा दाखवला. नाही, फक्त मनापासून बोलतो. हळूहळू गोलूच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. झोप त्याला बोलावत होती. तुम्ही पुन्हा याल ना? कृष्णाने बासरीच्या सुरात उत्तर दिलं, जेव्हा तू मनापासून प्रश्न विचारशील, मी तुझ्या मनात, स्वप्नात किंवा कदाचित एखाद्या गोल वस्तूमध्ये भेटेन. सकाळी गोलू उठला तर उशाखाली एक मोरपीस होतं आणि एक चिठ्ठी, ज्यावर लिहिलं होतं, गोलू, दुनिया गोल आहे, पण विचार सरळ ठेव, मग सगळं नीट फिरेल. कृष्णा. गोलू हसला.
आणि धावत गेला आईसाठी गोल पोळ्या लाटायला.